मित्रांनो, आता कालच नवोदयचा पेपर झालेला आहे, नवोदय प्रवेश परीक्षेचा. तर याचा सेट बी हा आपल्याकडे आहे. तर या सेट बीचे प्रश्न आणि उत्तरं आपण लवकर पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या सेटनुसार तुमचे प्रश्न उत्तरं चेक करू शकता, किंवा सेट बी असेल तर तुम्हाला चेक करायला सोपं जाईल. नाहीतरी तुमचा जो सेट असेल त्याप्रमाणे त्याचे प्रश्न उत्तरं फक्त खालीवरी असतात. तुम्ही ते प्रश्न शोधून त्याचे उत्तरं टिक करून घ्या, आणि तुम्हाला किती मार्क्स पडत आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर हा सेट बी आहे, याच्यामधले प्रश्नाचे उत्तर आपण सांगणार आहोत. तर प्रश्न पहिला, ह्या आकृतीमध्ये आपल्याला वेगळी आकृती ओळखायची होती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर दुसऱ्यामधली वेगळी आकृती ओळखायची होती, त्याच्यामधलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. चौथ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. तर हे संभावित प्रश्नांची उत्तरं आहेत. ठीक आहे. आणि एखादा प्रश्न जर चुकीचा आला असेल पेपरमध्ये तर तुम्हाला त्याचा मार्कसुद्धा भेटून जातो. प्रश्न पाचव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. याच्यामध्ये काय करायचं होतं, आपल्याला सेम आकृती पाहायची होती, म्हणजे समान अशी आकृती पाहायची होती. तर हा प्रश्न, हे जे आकृत्या होत्या हे तर खूप सोपे होते, कारण आपल्याला फक्त सेम पाहायचं आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. तर 6व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 7व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर भाग 3 होता, याच्यामधल्या आकृत्या. याच्यामध्ये काय करायचं होतं, आपल्याला दिशा न बदलता, म्हणजे 3 बॉक्समध्ये आपल्याला काढून दिलेले आहेत, रचना काढून दिलेल्या आहेत, आणि एक बॉक्स रिकामा आहे, एक जागा रिकामी आहे. त्याच्यामध्ये दिशा न बदलता तिथे कोणती उत्तराकृती आपण त्याच्यामध्ये बसवू शकतो, तर ते ओळखायचं होतं. याचं उत्तर आहे 9व्याचं पर्याय क्रमांक बी. 10चं पर्याय क्रमांक सी. 11चं पर्याय क्रमांक डी. 12चं पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर भाग 4, याच्यामध्ये आपल्याला अनुक्रमे ओळखायचे आहेत, म्हणजे अनुक्रम ओळखायचा आहे. पहिला, दुसरा, तिसरा, मग चौथ्यामध्ये काय येईल हे आपल्याला ओळखायचं होतं. तर 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर भाग 5, याच्यामध्ये आपल्याला पहिला आणि दुसरा, म्हणजे पहिल्या आकृतीचा जो प्रश्न आहे, पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध आहे किंवा नाते आहे, तसं तिसऱ्याचं चौथ्याशी काय नातं असेल हे आपल्याला ओळखायचं होतं. म्हणजे त्याचा काय संबंध आपण जसा लावला आहे त्या प्रकारे तिसऱ्याचा चौथ्याशी काय संबंध लावू शकतो हे पाहायचं होतं. तर 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा भाग 6 होता. याच्यामध्ये आपल्याला प्रश्नाकृती दिलेली होती, आणि उजव्या बाजूला आपल्याला उत्तराकृत्या दिलेल्या आहेत. 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यापैकी ही जी आकृती आहे प्रश्नाकृती, त्याला कोणती आकृती याच्यातली जोडली तर आपली ही आकृती पूर्ण होईल हे ओळखायचं होतं. तर 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. भाग 7, याच्यामध्ये आपल्याला प्रश्नाकृती दिलेली आहे, आणि याच्यासमोर उत्तराकृत्या 4 आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं प्रतिबिंब ओळखायचं होतं. तंतोतंत प्रतिबिंब, म्हणजे आपण आरशामध्ये जर पाहिली ही प्रश्नाकृती तर त्याचं प्रतिबिंब कसं दिसेल हे ओळखायचं होतं. तर मग 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 28,
पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर भाग 8 आहे आणि याच्यामधलं तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचत जा. परीक्षेमध्ये सुद्धा काय करायचं होतं, आपल्याला घडी घालून उघडायची होती आणि त्याला काही ठिकाणी कट सुद्धा असतात, ते आपल्याला पाहायचं व्यवस्थित. तर 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर भाग 9 याच्यामध्ये आपल्याला हे जे प्रश्नाकृती आहे त्याच्यामध्ये तुकडे केलेले आहेत, म्हणजे हे सगळे जे आकार आहेत ते वेगवेगळे आकार आहेत, ते जोडल्यानंतर आपली कोणती उत्तराकृती येईल हे शोधायचं होतं. 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर भाग 10 मध्ये ही प्रश्नाकृती जी आहे ती आपल्याला उत्तराकृत्यामध्ये कोणत्या ठिकाणी लपलेली आहे, कोणत्या ठिकाणी आपल्याला साकार सापडू शकतो हे आपल्याला पाहायचं होतं. तर 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आणि 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर दुसरा भाग सुरू झालेला आहे गणिताचा. याच्यामधले प्रश्न आहेत, तुमच्या सेटनुसार तुम्ही प्रश्न पाहून घ्या, कारण तुम्ही चुकीचं उत्तर टिक करून घेताल. त्याच्यामुळे प्रश्न व्यवस्थित पाहायचा तुमच्या सेटनुसार आणि मग उत्तर टिक करायचे. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला समजत असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओज सर्व टाकत असतो आम्ही. सगळे जे पेपर्स होतात स्पर्धा परीक्षेचे त्याचेसुद्धा पेपर आपल्या व्हिडिओवर चॅनलवर येत असतात. तर 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर आता भाषा परीक्षण हा भाग सुरू झालेला आहे, म्हणजे उतारे दिलेले आहेत, त्या उतारावरचे प्रश्न. तुमचा उतारा पाहून घ्या. हा उतारा आहे भीम काय पांडाचा, परिच्छेद 1. तुमच्या सेटनुसार तो 3 किंवा 4 नंबरला किंवा मागे पुढे असू शकतो. तर हा भीम काय पांडाचा उतारा, त्याच्यावरचे प्रश्न. 61 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर परिच्छेद 2 राष्ट्रीय संग्रहालयाचा दिलेला आहे. त्याच्यातला 66 नंबरचा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आता याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, त्याच्यामुळे आपण नंतर पण व्हिडिओ आल्यानंतर पाहू. ठीक आहे, व्हिडिओमध्ये सांगू त्याचं नक्की काय कन्फर्म आहे, किंवा ए किंवा बी असू शकतं, पण मला तर वाटते की ए आहे याचं उत्तर. तर 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर परिच्छेद 3 दिलेला आहे उतारा सोनमचा. सोनम दुकानात मांडून ठेवलेल्या नव्या सायकलीकडे हा उतारा आहे.
तर याचं 71 नंबरचा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 72 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सी नाहीये, धक्का लागणे नाही. चकित होणे म्हणजे स्तिमित होणे. तर 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर चौथा उतारा होता फुलाचा, त्याच्यावरचे प्रश्न. 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 79चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आणि 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अशा प्रकारे हा आपण सेट बी पाहिला आहे. ठीक आहे, तुमच्या सेटनुसार तुमचे प्रश्न उत्तरे चेक करून घ्या आणि किती मार्क्स पडतात ते कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.